नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपरिक आणि चवदार पदार्थ। तो आहे भरलेलं वांग, ज्याला काही ठिकाणी खारं वांग असंही म्हणतात। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि जेवणाची चव वाढवते। चला तर मग तयार करूया। तर त्यासाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहे, सर्वप्रथम आपलं मेन कॅरेक्टर वांग, ज्याचे देठा आपण कापून घेतलेले आहेत आणि त्याला चिरा मारून घेतलेले आहेत। आणि ह्यासाठी आई आपण काय काय मसाले घेतलेले आहेत। आता इथे कांदा घेतलेला आहे आई, टमाटर घेतलेला आहे। कांदे किती घेतलेले आहेत? 3 कांदे 2 टमाटे, 3 कांदे 2 टमाटे, 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या, धने थोडे, धने, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपण हे मसाले घेतलेले आहेत। त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 चमचा हळद पावडर, मीठ, मालवणी मसाला 2 चमचे आणि हे काय घेतलेलं आहे? शेंगदाणे घेतले आणि खोबरं घेतलेलं आहे। तर हे सगळं काय असणार आहे? आपलं वाटणाचे आपले मसाले आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये आहे किती चमचे तेल घेतलेले, हे अर्धा चमचा तेल टाकून कांदा टाकला त्याच्यात। आता ह्याच्यामध्ये ना आपण कांदा फ्राय करून घ्यायचा। हे एक वाटण आपण तयार करणार आहोत। कांदा एकदम असा ना खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळेच मसाले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। असा काळसर आपल्याला तो मसाला करायचा आहे, जो गावरान पद्धतीने बनतो ना तसाच। हे आपण टाकलेले आहे खोबरं आपण कापून टाकलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, राईट। तर हे मसाले आपल्याला चांगले गॅसवरती ना खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर कांदा आणि खोबऱ्याचाच मस्त असा वास सुटलेला आहे। तर याच्यामध्ये आपण काय काय टाकले आहे आता परत? हिरव्या मिरच्या, लसूण, धनिया टाकलेला आहे आणि हे सगळं आता एकत्र करून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे ना काय करायचं आहे, 5 ते 6 मिनिटासाठी ना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कसं मिक्सरमध्ये टाकल्यावर ना त्याचा मस्तपैकी असा मसाला तयार होईल, मस्तपैकी आपलं वाटण तयार होईल। आणि ह्याच्यात टाकलेलं आहे टमाटरसुद्धा। टमाटरनी ना थोडासा टँगी फ्लेवर येतो त्याला, है नाही? ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे। ते मस्तपैकी आपण फटाफट असे मिक्स करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। पण मेक शुअर तुम्ही अटेंटिव्ह राहता जेव्हा पण तुम्ही हे मसाले फ्राय करत आहात, कारण की नाहीतर आपल्याला जास्त पण खरपूस असा जळलेला मसाला नाही घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे ॲड केलेला आहे शेंगदाणे जे आहेत आपण तुम्ही भाजून पण घेऊ शकतात किंवा नॉर्मल शेंगदाणे पण असे टाकू शकतात, त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे। आमच्याकडे भाजलेले होते म्हणून आम्ही भाजलेले दाणे ॲड केलेले आहेत। त्याचा फ्राय झालेला हा ऑलमोस्ट मसाला। तर शेंगदाणे आहेत, मिरच्या आहेत, टमाटर, हे सगळे आपण बघा मिक्सीमध्ये टाकून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ह्याला पटकन असा मसाला वाटून घेऊया, वाफ सुटली मस्तपैकी। तर हा झालेला आपला मसाला, ज्याला आपण वाटण म्हणतो। तो वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, त्यातून मस्तपैकी धूर निघतोय आणि वास पण छान दळवळतोय। आणि साईड बाय साईड आपण जे वांगे घेतलेले ते कापून घेतलेले बोलले ना मी तसं, त्यात आपण मीठ भरून घ्यायचं आहे। तर खारं वांगा म्हणजे ॲक्च्युली त्याला थोडं असं ना मीठ ॲड करून टाकायचं आहे। जे कापलेला भाग असतो ना वांग्याचा, त्यात असं मीठ भरून घ्यायचं, त्याने ना चवदार लागतं आपल्याला। तर हा आता मसाला आपण भरतोय ना आई, हा असा मसाला भरून घ्यायचा आहे। तर असं भरपूर पद्धती आहेत वांग बनवण्याच्या, तर ही एक अशी पद्धत आहे जी आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय। ही अशी मस्तपैकी स्टफिंग करून घ्यायची। सगळे वांगे आपण असे भरून घेतलेले आहेत आणि असे मसाल्यामध्ये सोडून द्यायचे। तर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं, राईट आई, आणि कढीपत्ता टाकून हे वांगे सोडलेले आहेत, त्याच्यात आपले मसाला भरलेले वांगे। तर मस्तपैकी ना आता ह्याच्यावर असा मसाला तर हे आपल्याला वांगे ना मस्त असे तेलामध्ये नुसते फ्राय करून घ्यायचे आहेत। टायमर घड्याळावरती टायमर लावून ठेवा, 5 मिनटं आपल्याला हे असेच फ्राय करून घ्यायचे मसाला टाकून, म्हणजे कसं ते चांगलं फक्कड असे मसाल्यामध्ये ना मॅरिनेट होतील, तर खाण्यासाठी वेगळीच टेस्ट येईल। तर आता हा मसाला तर ॲड केलेला आहे आई। आता ह्याच्यामध्ये काय ॲड करणार आहे आपण? हे काय दिसतंय? हळद आहे, मालवणी मसाला, मालवणी मसाला 2 चमचे, हळद 1 चमचा आणि मालवणी मसाला 2 चमचे असे घेतलेले आहेत। आपण हिरव्या मिरच्या घेतल्या ना, येस, लाल मिरची पावडर नाही टाकली। ओके, हे टाकलेलं आहे, मीठ चवीनुसार। आता हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। बघा कलर किती छान आलेला आहे भाकरी बरोबर। हे जर वांगे जर तुम्ही खाल्लं
तर असं चव विसरणार नाही अशा प्रकारचं वांगं आपण बनवलेलं आहे. तर तुम्हाला ही डिश आणि ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आवडले असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबई काय राय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे कमेंट्स प्रतिक्रिया लाईक करा. चॅनलला तुमचा सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज 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 सपोर्ट करा म्हणजे आपल्या चॅनलची अजून ग्रोथ होईल. सबस्क्राईब करा कारण की ते फ्री असतं. भरपूर जण सबस्क्राईब करत नाही आहे चॅनलला. प्लीज 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 चॅनलला थोडा पुश द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. जर व्हिडिओ बघितलेला आहे तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे आपलं मस्तपैकी असं रस्सा तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता काय टाकलेलं आहे आपण 1 कप पाणी असं टाकून घेतलेलं आहे. आता हे जास्त पाणी नाही टाकायचं. आपल्याला खारं वांग बनवायचं. ओके, तर हे एक जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे. खारं वांगं जर बनवायचं आहे तर हे असं मस्तपैकी असं थिक अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे रस्सा भाजीची. तर हे असं आपण झाकण लावून आता उकळून घेतलेलं आहे म्हणजे वांगे शिजून निघते. हां, तर हे आता असं शिजवायला ठेवलेलं आहे. हे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. अजून आपल्याला 5 मिनिटासाठी हे बॉईल करून घ्यायचे आहेत. त्याला बॉईल आलेला आहे बघा. हा बघा असा मस्त फायनल बॉईल आलेला आहे. वांगे पण बघा त्यांनी कलर चेंज केलेला आहे. वांग्याच्या रस्सा भाजीला कट आलेला आहे. तर मस्तपैकी आता ही काढून घेऊया एका डिशमध्ये. चला, तर आपली डिश अशी रेडी झालेली आहे. तर मस्तपैकी असं खारं वांगं तुम्ही बोलू शकता. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. तर तुम्हाला पण भूक लागली असेल तर तुम्ही पण हे डिश तुमच्या घरी बनवून बघा. तुमच्या रिलेटिव्सला खाऊ घाला आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, सोशल मीडियावरती शेअर करायला विसरू नका कारण की तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचं आहे. तर मुंबईकर आई चॅनलला जरूर सपोर्ट करा आणि व्हिडिओज पूर्ण बघत जा. आणि तुम्ही आत्तापर्यंतची साथ दिलेली आहे याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. तर चला भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.